फ्रेंड्स, आज आपण मुंबई स्टाईल मालवणी कोकणी कोळी लोक जसं कालवण बनवतात हे आपला मुंबईचा बांगडा मच्छी आहे. तेल बांगडा नाही, बांगडा मच्छी खूप छान असतं, पौष्टिक असतं. आज आपण गटारी स्पेशल ते बनवूया, कारण की उद्यापर्यंतच खाऊ शकतो. म्हणून आता आपण कोथिंबीर घेतलेली, ओलं नारळ घेतलेले, अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेले, त्याची साल काढलेली आहे, त्याचं मागचं टलपर, आणि एक गाठी लसूण घेतलेलं आहे. आता ही कोथिंबीर आपल्याला टाकलेली आहे. मस्त पातळ बारीक मिश्रण करायचं आहे. खोबरं टाकलेलं आहे, खोबरं अर्धी वाटी, एक वाटी. पण मच्छीला ओलं नारळच छान लागतं, त्याचं भाजीचं कालवण म्हणजे कालवण खूप छान. आणि कच्चे कांदे 4 घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले. आता ही आपली कोथिंबीर, ओलं नारळाची, खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट केलेली. तशीच सॉफ्ट करायची, कारण की खाताना मग ते भातावर ते मसाला दिसतो, चांगलं नाही वाटत. आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पण पेस्ट तशीच प्युरी करून घ्यायची आहे. आता तुमच्या घरी किती सदस्य आहे काय ते म्हणजे आपल्या घरावर, सदस्यांवर डिपेंड राहतं की आपल्याला किती मसाला घ्यायचा आहे, घट्ट घ्यायचा आहे, पतला घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक वाटून घ्यायचं, एकदम सॉफ्ट वाटला पाहिजे, कारण की कसं मच्छीचं कालवण पिलं ना तेवढं छान असतं. कमरेसाठी पण छान असतं, डोळ्यासाठी छान असतं. बघा, आता एकदम आपली बारीक पेस्ट झालेली, एकदम पतली. आता आपल्याला मस्त तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. मुंबईला मच्छीमध्ये, मटणामध्ये कढीपत्ता कंपल्सरी असतो, म्हणजे असतोच. माझं माहेरच मुंबईचं आहे. तर आता बघा, मस्त मुंबईला आली होती मस्त भावाकडे, तर छान बांगडे आणले होते लहान भावाने. तर आता मस्त कालवण बनवूया आणि छान गरमागरम खाऊया, पिऊया मस्त. आता तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. बांगड्याचं कालवण एक नंबर होतं, म्हणजे चपातीसोबत तर अजिबात चांगलं नाही लागत मला, म्हणजे स्पेशल. आता हे टोमॅटो आणि कांदा आपण पहिले टाकलेले, कारण की टोमॅटो आणि कांदा कच्चा होता, म्हणून तो तेलात पहिले परतवून घेतला. नंतर हे कोथिंबीर, लसूण आणि ओल्या नारळाची पेस्ट टाकलेली. आता हे पण छान परतवून घ्यायचे, मस्त 3-4 मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे मसाला आपल्याला हा. मला तर मटण म्हटलं की भातासोबत खूप आवडतं. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, कारण की हे कालवण म्हणजे 7-8 जणांसाठी बनवलेले, मी टोप भरून बनवत आहे. तर आपल्या चवीनुसार तिखट, मीठ हे सर्व आपल्या चवीनुसार टाकायचे. जर ग्रेव्ही तुम्हाला घट्ट कालवण पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट जास्त टोमॅटो कांदा घेऊ शकता. जर पतलं पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकतात. आता मसाला आपला जवळपास शिजत आलेला आहे. अजून त्याला मस्त शिजवूया आपण, कारण की ओलं नारळ पण कच्चंच आहे आणि कांदा पण आपला कच्चाच आहे, टोमॅटो पण कच्चा आहे, म्हणून थोडंसं अजून 2-3 मिनटं छान शिजवून घेऊया. त्याला म्हणजे तेल सुटूपर्यंत शिजवायचं आपल्याला. आपण तेल कमीच वापरलेलं आहे अगोदरच, पण तेल सुटलं पाहिजे. आता याच्यात आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. लाल मिरची पावडर पण चवीनुसार टाकायची. प्रत्येकाच्या घरात कोणी तिखट खातं, कोणी थोडं फिक्कं खातं. तर मच्छी मटण म्हटलं की थोडंसं तिखटच पाहिजे, आम्ही तिखटच खातो. तुम्ही फिक्कं खातात मच्छी मटण का तिखट खाता, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसं. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला? सिंपल असतात, एवढं काही हे नसतात, तर कशा वाटतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल, हा आपला घरगुती गरम मसालेला आहे, घरीच बनवलेला आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि चॅनलला फ्लेवर्स बाय रोहिणीला सबस्क्राईब करत जा, त्याच्याने मला मोटिवेशन मिळते की
मी करते ते चांगलं आहे, दाखवते. म्हणजे माझ्या जशा मी घरी रेसिपी बनवते मी तशाच तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यात एक्स्ट्रा वाढवून काहीच असं टाकत नसते. जसं आहे तसंच रेसिपी शेअर करत असते. तर सिंपल रेसिपी आहे आपल्या घरगुती सारख्या. आता बघा मसाला आपला खूप छान शिजत आलेला आहे. हे कॅमेरावर त्याची वाफ बसली. मसाला फिरवताना मी कॅमेरा खूप जवळ पकडला. माझ्याकडे स्टँड नाही आहे म्हणून चूकभूल माफी असावी. मी डाव्या हाताने पकडते आणि उजव्या हाताने काम करत असते. बघा मस्त मसाल्याला आपल्याला तेल सुटलेलं आहे. हे बघा असा मसाला शिजला पाहिजे, तेव्हा वाटी वाटी भरून कालवण आपण पिऊ शकतो. गरम गरम कालवण पिलं की त्याची मजाच वेगळी. आणि मुंबईच्या मच्छ्या खूप खरंच टेस्टी राहतात. आता आपण झाकण ठेवलं होतं. बघा मस्त मसाला शिजलेला आहे आपला, पूर्ण शिजून झालेला आहे, टोटली शिजलेला आहे तो. कारण की तेल वरती आलं ना मसाल्याच्या वरती, तर पूर्ण मसाला शिजून झालेला आहे आपला. आता छान 1-2 मिनटं फक्त तो मसाला फिरवून घेऊया आपण चमच्याच्या साहाय्याने. बघा तेल दाखवते मी साईडला कसं तेल जमा झालेलं आहे. आता मसाला आपला छान शिजून झालेला आहे. मस्त 2 मिनटं अजून छान त्याला रंग येऊ द्या. बघा आता कोकणी, मुंबई, मालवणी त्या मच्छीच्या भाजीत जर कोकम नसेल तर ती भाजीच तिथे लोक खाणार नाही. मुंबईला मच्छीच्या भाजीमध्ये कोकम पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या मच्छीला खूपच वेगळी टेस्ट येते, आंबूस तिखट छान लागते. आता बघा मसाला किती घट्ट झालेला आहे तो. मी कॅमेरा थोडा जवळून घेतला म्हणून तुम्हाला मसाल्याची क्वांटिटी जास्त वाटत असेल. आता मी कोकम टाकलं होतं, परत मी कोकमचं थोडं पाणी पण टाकलेलं याच्यात. कारण की आमच्या घरात आहे ना प्रत्येकाला म्हणजे आंबूस असं मस्त आंबट थोडी चव लागते आणि तिखट. कारण की आम्ही वाटीभर रसा पितो ना कालवण, तर मग आम्हाला थोडंसं आंबट पाहिजेच. आता मस्त याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकलं की मस्त त्या पाण्याला गदक आला म्हणजे उकळी आली, मुंबईला गदक म्हणतात. उकळी आली की छान त्याच्यात आपल्याला बांगडे सोडायचे. बघा उकळी आली मस्त कालवणाला. आता याच्यात छानपैकी आपल्याला हे बांगडे सोडायचे आहे. बांगडे खूप छान असतात बरं, कमरेसाठी डोळ्यासाठी शार्प दिसते एकदम मस्त. तर गटारे स्पेशल मी बांगड्याचं कालवण केलेलं आहे. तर तुम्ही काय बनवत आहे ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपींना असंच लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि शेअर पण करत जा. व्हिडिओ जरा आवडले तर आपल्या मित्रमैत्रिणीला, फॅमिली, नातेवाईकांना शेअर करत जा. छान सिंपल रेसिपी असतात मला तरी वाटतं माझ्या. त्याच्यात एक्स्ट्रा असं काहीच नसतं की हे पाहिजेच ते पाहिजेच, तसं काय नसतं. बघा भाजीला एकदम भारी तरी आलेली आहे मस्त. आता याच्यात गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची वरतून मस्त पाला आणि मस्त गरम गरम भात घ्यायचा, कांदा घ्यायचा, त्याच्यावर मस्त भाजी ओतून घ्यायची, एका वाटीमध्ये कालवण घ्यायचं.